एक बेट आहे, त्याला जुवे बेट असं म्हटलं जातं. महाराज त्याच सायंकाळी सैनिक घेऊन जुवे बेटावरती गेले. गोव्याच्या राजधानीच्या जवळ हे जुवे बेट. त्या जुवे बेटावरती किल्ला होता. त्या किल्ल्यावरती काही सैनिक होतं. महाराजांचे 60 सैनिक त्या जुवे बेटावरच्या किल्ल्यावरती गेले आणि किल्ला ताब्यात घेतला. महाराजांनी सांगितलं शंभूराजेंनी, किल्ला घेतल्यावरती तोफेचा एक बार करा, आम्हाला समजून जाईल तुम्ही किल्ला घेतलाय. त्या किल्ल्याच्या खालच्या साईडला शंभूराजे 300 सरदार घेऊन घोड्यावरती उभा होते आणि मावळ्यांनी तो जुवे बेटावरचा किल्ला घेतल्याबरोबर तोफेचा एक बार केला. बार महाराजांना ऐकू गेला. मावळ्यांनी किल्ला घेतलाय, पण तोच आवाज गोव्यामध्ये असलेला विजरोईला सुद्धा ऐकू गेला आणि त्याला कळालं राजधानी जवळचा किल्ला गेलाय, लवकरात लवकर हल्ला केला पाहिजे. विजरोई सैनिक घेऊन किल्ल्यावरती गेला. 60 मराठे बघितले, म्हणला थोडेच आहेत, तलवार काढले, मारणार. तोपर्यंत शंभूराजांचं सैनिक पळायला लागलं. ही महाराजांची चाल होती. शंभूराजांचं सैनिक पुढे 60 मराठे, त्याच्या पाठीमागे विजरोई पद पद गेलं. जसं शंभूराजांचं सैनिक पुढे पळायचं, मागं विजरोई. शंभूराजांचं सैनिक पुढे जाऊन थांबलं. विजरोईला कळना आणि शंभूराजांचा सरदार म्हणतोय, विजरोई पाठीमाग बघ. आणि पाठीमाग स्वतः शंभूराजे हातात तलवार घेऊन 300 मराठ्यांसहित उभा होते. पुढं मराठे, माग मराठे, मध्ये विजरोई. मरणार, बेमोत मरणार. शंभूराजाने तलवार काढली. एकच गर्जना, नमो पार्वती पते हर हर. एकच गर्जना झाली. युद्ध पेटलं. सपासप कत्तल्या. विजरोई शंभूराजांना बघून दातखिळ बसली, पळू लागला. गेला 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 गोव्याच्या नदीकडे पळत गेला. पाठीमागं शंभूराजांचा घोडा, पुढे हा विजरोई घोड्यावरती पळतोय. हा गेला. नदीला पूर आला होता. नदीत शिरला. नदीत निम्म्यावरती गेला. मछव्यांनी याला उचललं, स्वतःच्या जहाजात टाकलं. पण शंभूराजा ऐकतील तरी कसले. अरे माझ्या कृष्णाजीला मारले नवं. शंभूराजांनी आपला घोडा भरती आलेल्या नदीत घातला. नदीचं पाणी शंभूराजांच्या छातीपर्यंत यायला लागलं आणि शंभूराजांचा घोडा नदीच्या पवनीला लागला. शंभूराजांचा घोडा शंभूराजे वाहून जायला लागले. पळत गेला शंभूराजांचा सरदार खंडोजी बल्लाळ पळत गेला. शंभूराजांना धरलं आणि बाहेर काढलं. इतिहास पुटपुटला. होते खंडोजी म्हणून वाचले छत्रपती संभाजीराजे.